मित्रांनो, गुरुच्या व्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो। आता मी आणि गुरुच्या बातम्यांचा खऱ्या अर्थाने शिलेदार रुद्र हा सुद्धा माझ्यासोबत आहे आणि माझा मित्र सुनील देखील आहे। आम्ही आता साताऱ्यातील पेड्याचा भैरोबा हे साताराचं ग्रामदैवत आहे आणि आम्ही जो एक कार्यक्रम चालू केला रुद्रने मी की गुरु आणि रुद्र या दोघांची ही अनोखी सफर आपण पाहणार आहोत आणि विविध ठिकाणी आता जाणार आहोत। तो साताराचं ग्रामदैवत पेड्याचा भैरवनाथ या ठिकाणी आलोय। घेऊन आता आपण वरती मुख्य चढाईकडे चढणार आहोत। मित्रांनो, आता आपण जवळ निम्म्या वाटेत आलेलो आहे आणि या वाटेत आल्यानंतर माझ्या पाठीमागे बाभळीचं झाड आपण पाहत आहोत आणि हे खूप उंचावर असलेलं हे झाड आहे आणि या टप्प्यावरती आता आलेलो आहेत। रुद्र, आपल्याला 2 तारेची ही सफर करायची आहे। एका बाजूला ऊन आहे, दुसऱ्या बाजूला थोडासा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि आमचा हा ट्रेक आता सुरू आहे। तर आता पहिल्यांदा आम्ही 2 तारा सर करायच्या आधी 1 तारा लागते, तर आता आपण तिकडे चाललेलो आहोत। मित्रांनो, आता मी 1 तारेच्या दिशेने चढाव करतोय। पायऱ्या काय पण इथं जरा रस्ता आहे तिकडून मी चाललोय। इथं बिळ पण आहेत, जरा पायाखाली आता बिळ पण आहेत, साप असायची संभावना इकडे असते जास्त। आता पण 1 तारेपर्यंत पोहोचला आहे। तिकडे खूपशी माणसं दिसत आहेत, तिथं दिसून येत आहेत। आता चला लवकर। नमस्कार, आता आपण जवळजवळ पहिला टप्पा पार केलेला आहे। पेड्याच्या भैरवापासून आता आपण आलेलो आहोत आणि आपल्याला 2 तारेकडे पोहोचायचं आहे। आपलं नेमकं लक्ष कोणतं असणार आहे ह्यात आपल्याला पाहायचंय आणि सध्या मी तुम्हाला दाखवतोय। आता खूप दम पण लागतोय कारण की हे चढण खूप। मित्रांनो, आता आपण पहिला टप्पा पार केला, तर दुसरा टप्पा पार करायचा आपल्याला। मला खूप चांगलं वाटतंय पण दम पण खूप लागतोय। पण मला दम लागला नाही कारण की माझा 2 माणसांचा स्टॅमिना। आपण आपल्या सर्व मोर आहे, मोरांचा आवाज येत आहे। मित्रांनो, तिकडे मोर दिसून येत आहे। गुरु दोघेही मिळून आता हा ट्रेक करतायत आणि आमच्या सोबत सुनील आहे आणि खूपच मजा इथे ट्रेक अनुभवताना। आता आम्ही पहिला टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्प्याच्या मध्यावरती पण दुसऱ्या टप्प्यावरती आलेलो आहेत आणि आमचे सहकारी सुनील रणदिवे हे आता त्यांनी आता कमान हातात घेतली। हा टप्पा चढण खूप खतरनाक आहे, बाजूला खूप कमी जागा आहे आणि आता वीज पण चमकत आहे। एका बाजूला आपण पाहतोय निम्म्या भागामध्ये ऊन आपल्याला पाहायला मिळते आणि निम्म्या भागामध्ये ढग सुद्धा गडगडत आहेत आणि लवकरच पाऊस येईल अशी मजा वाटते काय रुद्र? हा परिस्थितीमध्ये दगड पण खूप आहेत, पाय सटकण्याची भीती आहे
उतरताना हालत खूप टाईट होणार आहे कारण की इकडे खतरनाक खतरनाक चढाव आणि उतार आहे. ओके, आता आपण ज्या साईडला बघतोय की चला दोन्ही हातात चप्पल घालतो का म्हणजे हातावर चढताना हाताला काय लागणार नाही. ये रुद्र, सारखा मी चढतो. फास्ट जाऊ नको, सोबत चल माझ्या. चिवसा चढे इथं आज नव्हतं एवढं आता आपण 2 तारेच्या दिशेनं खऱ्या अर्थानं प्रवास करत आहोत आणि जवळजवळ आपण दुसरा टप्पा पण पूर्ण केलेला आहे आणि माझ्या समोर आता रुद्र आहे. रुद्र, इथून आपल्याला अत्यंत काळजीनं वर चढायचं आहे. नेमकं कुठल्या रस्त्यानं जायचं हे आपल्याला अद्याप माहिती नाहीये. मी ह्या रस्त्यानेच होते. शॉर्टकट घेतो पप्पा. रुद्र, पळू नको. इकडचा रस्ता आता चांगला इकडे या. का जरा वर येतो जरा करवंद जातो कुठे. मित्रांनो, आता आपण एकदम वरच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. आता थोडंच अंतर आपल्याला बाकी राहिलेलं आहे. आतापर्यंत आपण साधारणतः 10 ते 15 मिनिटं झाले प्रवास करतोय आणि या पायवाटांनी चालत आहोत. रुद्र, इकडून चल. मला चालून दे तुम्ही. चप्पल घे, हातामध्ये चप्पल घे. आता मला प्रवास करून द्या माझा. मला इकडून ये, इकडून इथून इकडून ये. इकडची वाटणी चढणार. चप्पल काढा पप्पा तुम्ही पण. आता या तुम्ही या लवकर. बसतो मी तोपर्यंत. व्ह्यू घेत बसतो मी तोपर्यंत. कुठून येते पप्पा. आपल्याला ज्या पायवाट्याने जायचंय इथनं खऱ्या अर्थानं आपली कसरत होत आहे. चपलीनं बेस करतो म्हणजे काटोर चुकीचा रस्ता घेतला. ही पायवाट सोडली नाही तर आपण अत्यंत योग्य दिशेने चाललेलो आहोत, ह्याच्यात काही कोणतीही शंका नाही. आपण जर दुसरीकडून आलो तर आपण त्या डोंगरावर ह्या साईडच्या उंचावर चढलो असतो. चुकीचा रस्ता घेतला बाप्पा आपण. हा चल, बरोबर आहे. एकदम दरी असल्यासारखं आपल्याला इकडे दृश्य पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने हे पायवाटाच आहेत सगळ्या आणि या पायवाटांवरती नित्य इथं गुराखी येत असतात. आपल्या शेरड्या असतील, जनावर असतील, त्यांना इथं खाद्य म्हणून ते चरण्यासाठी इथे येत असतात. चला वर चला. कशाचं झाड आहे पण. मित्रांनो, आता आपण थोड्याच वेळात 2 तारेपर्यंत पोहोचणार आहोत. यातला सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावरती आता आपण आलेलो आहोत. अगदी थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. दरम्यान हे वर चढत असताना रुद्रला काय वाटलं ते आता ऐकूयात. रुद्र, काय सांगशील? मित्रांनो, आता आपण पासून पार्क केलाय. इथं पडण्याची खूप भीती आहे. आता मी चांगल्या रस्त्याने चाललोय. तिकडून दैवाने जास्तच इकडे अभ्यास आहेत पण चांगल्या रस्त्याने जाऊ. चला, इथं आपल्याला इथून आपल्याला तिथं मोर दिसून येत आहे. आपण मला वाटतं इथे एक 5 मिनिटाची विश्रांती घेतली पाहिजे. आवडत इथं जरा पुढे